Hello guys, Welcome back to House of Clifali. Yes. Today is day 2 in Belgium आणि actually खूप ऊन येते, so let's change the angle. इथे तुम्हाला आमच्या तोंडावर फक्त ऊन 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 हा. ऊन दिसेल. Today is day 2 of Belgium Bruce. कालचा आमचा व्लॉग खूप मोठा आहे, कालचा नाही. Yesterday's day vlog was very big. व्लॉग ऍक्च्युली काय झालं कारण की आम्हाला तुम्हाला सगळं दाखवायचं होतं. ते Yes. दाखवता आमचा व्लॉग अराउंड 45-50 मिनिट गेला. Yes, overall. so we said like that vlogs will come in part 2, 1, 2, and this will be mostly the third part, and maybe it has a fourth part. Karan now we'll be going back to Netherlands, but going back to Netherlands, we also plan to go a new place to visit. ते तुम्हाला दाखवू on the way. So now it's early in the morning, nice bright sun. We'll have breakfast and then start the day. So guys, stay with us, stay tuned. Let's have breakfast and subscribe our channel. And subscribe to our channel. So let's have breakfast and go on the way back to home. Yes. Hello guys, so it's time for breakfast now. As a vegetarian, common breakfast, croissant and juice. I have some cheese, some salami slices. So क्लिफर्डला खूप ऑप्शन असतात पण आम्ही जर ब्रेकफास्ट करत असलो ना कुठे लाईक हॉटेलमध्ये आणि आफ्टर कुठे मला खूप कमी ऑप्शन्स असतात. क्रोसॉन देन छोटा क्रोसॉन देन वेगळ्या टाईप ऑफ क्रोसॉन आणि क्लिफर्डला माझं ब्रेड चाललं. चुकून डाळलं ते guys, I'm sorry. Actually आम्ही used to नाही असं ब्रेकफास्टला, कारण युजली आम्ही जिथे हॉटेलला गेलो तर इट्स अ बुफे ब्रेकफास्ट, बट इथं हॉटेलचं सिस्टम वेगळं आहे. दे विल गिव्ह यू द ब्रेकफास्ट वॉट यू वॉन्ट अँड वी आर लाईक, या कम ऑन, वी पेड फॉर द बुफे, सो गेट एव्हरीथिंग वॉट एव्हर यू हॅव ऑन द मेन्यू. ओके, मला असं वाटतं ब्रेड बघतो क्लिफर्ड. ॲक्च्युली वेगळ्या ठिकाणी गेले ना वेगळे एक्सपिरियन्सेस. आम्ही स्पेनला पण गेलो होतो. तर वॉट वी थॉट की ओके असं ना म्हणजे बुफे असतो ना नॉर्मल तसा असेल, तर त्यांनी तसं नाही केलं. त्यांनी आम्हाला टेबलवर बसवलं होतं आणि मग असं सगळे एक आणून देत होते. आणि मी क्लिफर्डला नंतर विचारते, बेबी परत लागलं तर ते परत देतील ना आणून. म्हणजे तुम्हाला कळत होतं तुला मी किती भूक काढे. हा वाला पण काही सेल्फ सफिशियंट. इथे आल्यावर खुद का ब्रेकफास्ट भी खुद को ही बनाना पड़ता है होटल में पैसे देके. मग हा वाला काय करू तर जरा आम्ही निघतो आता ब्रेकफास्ट करून. हेलो गाईज निघालो आम्ही आता बॅक टू होम. शॉर्ट ट्रिप होती. वी आर थिंकिंग ॲक्च्युअली शॉर्ट ट्रिप. सो नाव वी वॉन्ट टू प्लॅन फॉर अ लॉंग ट्रिप. सो सून वी विल बी ऑल्सो प्लॅनिंग अ व्हेरी लॉंग ट्रिप. नाही ॲक्च्युली 2 दिवसाची सुट्टी, मग परत मंडेला ना ऑफिस रेडी करण्यासाठी घरी जावं लागतं. मग असं घाई नव्हती करायची आम्हाला, फक्त आउटिंग पाहिजे होती कुठेतरी छान स्निक आउट. येस, सो आमचा 2 दिवसाचा झाला. आणि हॅपी स्ट्रीट सी संडेला कोणीच नाही आहे. अजून 14 दिवस ऑफिस, त्यानंतर आपली अजून एक ट्रिप आहे. परत मग नेदरलँड्समध्ये समरमध्ये सगळे लोक फिरतात, मी फिरणार. काहीच आहे बघा किती सुंदर रोड आहे सायकल साठी. मला वाटलं तू काहीतरी बोलशील. तू चालूच लागला फोकसनी. चला लेट्स गो गाईज. लेट्स गो. आता आम्ही पार्किंग मध्ये जातो, गाडी घेतो आणि मग बघू आता कोणत्या वेने जायचं. आम्ही भारी रूट सिलेक्ट केलं कारण आम्हाला अजून ते पाण्याने नाही जायचं, कारण कधी ट्रॅफिक लागते. गाईज हे बघा ना, इथे किती भारी बोट आहे. बोट आहे की शिप आहे. आणि ते बघा ते हेल्थ कॉन्शियस अंकल. पण लिटरली इथले लोक ना हेल्थला खूप सिरियसली घेतात. अरे इकडनं आज जायचं आपल्याला. चला आता पार्किंग मध्ये जातो. गाईज बघा ना, किती भारी सायकलिस्ट दिसले आम्हाला रस्त्याने. आणि सगळे जण सेम घातलेले आहे. वाव. आणि फक्त मुलं नव्हते बरं. हे बघा आता हा पण आय थिंक हाफ ग्रुप त्यांना जॉईन करणार आहे. सी हे मॅरेथॉन आहे का रे काहीतरी त्यांचं सायकलिंगचा ग्रुप. हा काहीतरी सायकलिंग ग्रुप आहे गाईज, कारण सगळ्यांनी सेम कपडे घातलेले. हे बघा मागे त्यांची ते सपोर्ट गाडी पण होती ना. हो. अँड इट्स व्हेरी नाईस. नॉट लाईक ओनली म्हणजे असं नाही फक्त यंग लोक आहे, सगळे ओल्ड लोक पण, ओल्ड म्हातारे सगळ्या एज ग्रुप वाले मिक्स. इकडचे लोक ना गाईज खूप फिटनेसला. That's why even I'm so fit, man. Niggas, come on. नाही आम्ही पण सिरियसली घेणार आहे गाईज, ऑन अ सिरियस नोट, बिकॉज एव्हरीवन नोज की स्ट्रेट रोड आहे, सो गाडी आपल्या आप चालेल. I have to not do anything. हे बघा Let it just go on its own. गाईज बघा ना, रोड पण किती सुंदर आहे.
आणि लोकांचे आय थिंक हे ना असे स्वतःचे सगळे असे पर्सनल घर आहे विथ बॅक यार्ड, फ्रंट यार्ड. आणि आज संडे आहे तर सगळं शांत, सगळं बंद आहे. ऍक्च्युली काही की सुपर मार्केट पण बंद आहे इथले. हे सगळं बंद असतं संडेला. युरोपमध्ये जाणं इज लाईक, हा संडेला ना गाईस खूप काही काही गोष्टी बंद असतात. म्हणजे पेट्रोल पंप तरी लकीली चालू असतं. पण आम्ही काल कोस्टल रूटने आलो तर आम्हाला चुकून हुकून एक पेट्रोल पंप चालू मिळाला कोस्टलवर. पण हे बघा वेदर गुड. so we are going under a tunnel. इंडियामध्ये युजली टनल फ्रॉम द हिल्स असतं, बट दिस इज अ टनल अंडर वॉटर. हे बघा ना, तुम्हाला मॅप्स वर दिसत असेल, वी आर अंडर वॉटर नाव. सो खूप वेळा उतरलो आम्ही खाली, अँड देन ऑन द ग्राउंड वरती पूर्ण पाणी आहे. ओके, सो इट्स अ अंडर वॉटर टनल. येस हे बघा. आणि खूप लंबी टनल आहे. आय थिंक 5-6 किलोमीटर्स 5-6 तर असेलच मिनिमम. आम्ही ऑलमोस्ट 2 किलोमीटर्स डिक्लाइन केलं, एकदम स्टीप डिक्लाइन. And now we are up down, and at last we'll have to go up again. So it's good. बघा ना, अंडर वॉटर आहे सगळा. Underwater tunnel. हा म्हणजे इंडियामध्ये वी डोंट नो आहे का नाही, पण आता आम्ही इकडे आल्यावर बघितलं. It's a good thing to see as well. हा म्हणजे भारी इंजिनिअरिंग, भारी. मी स्वतः इंजिनियर आहे यार. Yes, good engineering. Huh? सो हॅट्स ऑफ टू ऑल द इंजिनियर्स. Yes. गाईज आणि संपलं आता. हे बघा ऑलमोस्ट आता पाणी संपलं. हे बघा मॅप वर पण दिसेल तुम्हाला. आणि आता आम्ही निघणार आहोत टनलच्या बाहेर. आम्ही चढायला लागलोय. We are climbing again. येस. पण बघा सगळीकडे त्यांनी SOS, इमर्जन्सी एक्झिट सगळं केलेलं आहे. आणि हे बघा ऑलमोस्ट आम्ही आता टनलच्या बाहेर. क्लिफर्डच्या आता असं कानामध्ये तो फ्लाईट मध्ये गेला कल्ला नाही पडत का, आपलं ग्रॅव्हिटी वगैरे चेंज झालं की तसंही झालं होतं. कारण की एकदम आम्ही असं वरतून असं खाली गेलो आणि आलो आम्ही टनलच्या बाहेर. बाळू आई ओके? तर डोळ्यांना थोडं ना अंधार अंधार वाटतं. आणि आलो आम्ही वरती. गाईज आम्ही ब्रेकफास्ट करून निघालो होतो तर ना अशी मस्त खूप आळस आला. मला आता फार झोप आली होती. मी एकदम डुलकी काढली पण सॉरी. आता आम्ही पार्किंग मध्ये गाडी लावू आणि इथे थोडासा कॉफी ब्रेक घेऊ, थोडं बसू आणि लेट्स सी. क्लिफर्ड असा विचार करतोय बाप रे बाप क्या सवाल है की गाडी किधर लगाए. आम्ही पार्किंग शोधतोय. कुठेही लावून नाही जाऊ शकत आहे इथे. तर चला कॉफी घेऊया. आणि कॉफी ना रे. कॉफी. येस आय वॉन्ट टू टेक कॉफी. I want to take puppy also. Can I take? No permission. No permission when driving. Guys, as usual. कॉफी म्हणजे आमचं रोड ट्रिपचं फिक्स असतं. मध्ये मध्ये थांबायचं आणि कॉफी प्यायची, काहीतरी खायचं. आणि क्लिफर्ड गाडीतून उतरला आणि काय म्हणता रे तू? अरे मी म्हटलं म्हणजे ब्रेकफास्ट किती खाल्लं पण नाही, भूक लागते थोड्या वेळा. त्याला भूक लागली म्हणजे लिटरली आत्ताशी किती 1 घंटा झाला मी ब्रेकफास्ट खाल्ला. आणि त्याला लगेच मला काहीतरी खायचं. त्याला म्हटलं आहे गाडीमध्ये मखाना, वी विल ईट समथिंग हेल्दी. आता कॉफी पितो आणि परत कॉफी पिऊया. आणि ऍक्च्युली आम्ही नेदरलँड्स मध्ये एंटर केलंय. ओके, दिस इज नेदरलँड्स. Yes, कारण आम्ही खूप कॉर्नर वर होतो ना. ब्रुज इज व्हेरी कॉर्नर, म्हणजे बाउंड्रीच्या खूप जवळ आहे. बॉर्डरच्या खूप जवळ आहे. तर मग आम्ही लवकर नेदरलँड्स मध्ये एंटर केलं. Let's enjoy the coffee, guys. येस. अँड वेदर. गाईज हे बघा आम्हाला ना रस्त्यामध्ये एक गाडी दिसली आणि त्यांनी ना त्यांच्या कारच्या मागे लावलेले आहे असं 2 सायकलचे स्टँड. आणि आम्ही पण विचार करतोय की आम्ही असं काहीतरी लावू. आम्ही पण लावणार आहे तसं. सो वी कॅन ऑल्सो टेक आवर बाईक. हा म्हणजे आमच्याकडे बाईक म्हणजे असं ना इथे बघा ना किती सुंदर सुंदर रस्ते आणि तुम्ही इथून साईडनं बाईक पण चालवू शकता. म्हणजे इफ आम्हाला वाटलं की आम्हाला कोणता रस्ता आवडला मग आम्ही थांबू, गाडी लावू, सायकल काढू आणि जाऊ. 2 किलोमीटर चालून परत. हा 2 किलोमीटर चालून परत येऊ अलग बात, पण ठीक आहे. उतरवणं म्हणजे एवढा त्रास आहे. पण आम्ही पण विचार करतोय तसं लावायचा. सो लेट्स सी. फक्त समरसाठी. आणि हे बघा सगळे पिवळे पिवळे छान सुंदर फुल आले. Hey guys, so
we have a quick break where we're going to drink Coke Zero, Cola Zero, and Vegan sandwich. vegan sandwich. हे घे पाणी तू So पहिले. हमें vegan sandwich खाओ, Cola Zero खाओ. We are already कोला close to. झिरो कोणी खाल्लाय? We are already close to the tulip fields, but we said let's have something because we're hungry. काय झालं होतं माहितीये का, मी जेव्हा मागच्या वेळेस कोकण ऑफ गार्डनला गेलो होतो, अगर तुम्ही तो व्लॉग बघितला असेल तर खूप खराब वातावरण होतं आणि बिलकुल मला छान फोटोज नाही काढता आले. म्हणजे खराब वातावरण असं नाही म्हणत, इट वॉज व्हेरी कोल्ड आणि खूप थंडी होती. सो वी वर लाईक ओके मॅन कम ऑन, वी डिडंट गेट गुड फोटोज, सो लेट्स जस्ट. आणि त्याला आता ट्युलिप मॅक्स पुढच्या मिड मंथ पर्यंत असते आणि मग ट्युलिप. आणि आम्ही का चालू माहिती का ट्युलिपला, कारण आता माझले 3 आणि जर आम्ही आता घरी गेलो असतो, लाईक आम्ही इकडनं घर लाईक 30 मिनिट्स 30 नाही 1 तास घर होतं, घरचा रोड. आणि वृषालीला असं होतं की झोपलो तर असतो, वृषालीला असं होतं की नाही यार उद्या पण सुट्टी आहे, वाय आर वी गोइंग होम सो अर्ली, आम्ही लेट झालं पाहिजे. नाही एवढ्या लवकर. आणि ओके हे काय आहे? काय हे काय आहे? पूर्ण विगन आहे ते, म्हणजे पण हे अजीबोगरीब हा कोणता फळ आहे यामध्ये? फळ नाही, चिकन टाईप असतं ते. तेच काय? अरे विगन काहीतरी असेल बाबू. रबर टाईप आहे हे. सोया आहे, सोया. So we'll enjoy the sandwich along with Cola Zero and म्हणजे see you in the fields. Yes. Take a pretty bite. चांगलं आहे गाईज. अगर गरम असताना अजून भारी लागला असा, फक्त हे ग्रिल नाही. मला खरं सांगू ना, मला हे पार्ट आवडते युरोप मध्ये की हायवे मध्ये एव्हरी 50 किलोमीटरचा ना पेट्रोल पंप असतो, पार्किंग स्पॉट असतो, पेट्रोल पंपच्या आत मस्त शॉपिंग असतो. You come, you park your car, you eat, you rest for some time, relax, coffee, walk around, and then go. त्यामुळे एवढे लोक हजार किलोमीटर ड्राईव्ह करू शकतात विदाउट गेटिंग टायर्ड. आता मी ऑलरेडी 350, 480, 368 किलोमीटर्स कम्प्लीट केलं, बट आय एम नॉट टायर्ड एट ऑल. हे तिकडे 100 किलोमीटर गेलं असतं, लाईक फॉर एक्झाम्पल लोणावळा ते पुण्याला असतो की आय विल बी लाईक हबा झाला झोपा आता. ट्रॅफिक खूप इथे. ट्रॅफिक जरी असले ना तरी अशी खूप अशी ना सगळे स्टेबल चालत असतात. कोण तुमच्या लेन मध्ये बिलकुल येणार नाही. मी ब्लाइंडली गाडी ऑटोमॅटिक चालते ना गाडी, यू सेट युअर स्पीड अँड ब्लाइंडली ट्रस्ट करू शकता, कारण कोण येणारच नाही लेनला. सो गाईज सी यू इन द ट्युलिप फील्ड नाव. आम्ही खाऊन तुम्हाला भेटू लवकर. लेट्स गो. इथे ट्युलिप सोडून बाकी सगळं दिसायला जावं लागेल. हा ना गाईज, हे बघा आलो आम्ही त्या एरियामध्ये. ठीक आहे, अजून गुगल मॅप किती 2 मिनिट सांगते ना रे. आपण 2 मिनिटांनी तरी दिसायला पाहिजे. हा ऍक्च्युली 2 मिनिट आधी तर दिसलंच पाहिजे आम्हाला. बघू आता. बहुत उम्मीद से आए हम ट्यूलिप्स देखने के लिए. तो आता काय म्हणत होता? काय मी काय म्हणतो, गाणं गात होता ना तू. ट्युलिप्स वेर आर यू, ट्युलिप्स वेर आर यू, पण बघा ट्युलिप्स वी गोइंग होम. ये पण जस्ट देन एवढ्या दूर येऊन काही फायदाच नाही होणार आहे बाळू. चालतं ना आपल्याला, तो काय फायदा व्हायलाच पाहिजे असं नसतं ना. नाही पण एवढा आम्ही किती, म्हणजे लिटरली आमचं घर आहे मध्ये आणि आम्ही आलो पुढे. तर म्हणजे कहना क्या चाहते हो, म्हणजे डल्फ अलीकडे गाईज. आम्ही ज्या रूटने आलो ना बेल्जियम वरून, आणि ॲम्स्टरडॅम पुढे. आम्ही आता ॲम्स्टरडॅमच्या एरियाकडे आलोय. नॉट एक्झॅक्टली ॲम्स्टरडॅम बट नियर बाय. We're almost in Amsterdam. Where? Amsterdam. We'll see you guys. गाईज ट्रॅफिक बघा. म्हणजे क्लिफर्ड म्हणते आपण कुठे चाललोय. मौत के कुएं में जा रहे हैं. कारण की हे ट्रॅफिक आम्हाला म्हणजे खूप ट्रॅफिक आहे. आणि हे सगळं ना म्हणजे लॉंग विकेंडमुळे. ऍक्च्युली लॉंग विकेंडमुळे सगळेजण ट्युलिप बघायला चालले, पण नाही. आम्ही फिरून आलोय, आम्ही दुसरे कंट्रीज फिरून आलोय, पण नाही ट्युलिप बघायचीच आम्हाला. हो तिकडे हे कोणते, हे ट्युलिप्सच आहे ना. नाही अरे इतकशीच आहे गर्दी. वी कॅन मॅनेज. हा चल, आपल्याला काय काही नाही. आपण काहीतरी नंतर त्या इथं पण जाऊ, त्या एअरपोर्टच्या मॅकडॉनल्ड्सला. काहीतरी बघू आता. म्हणजे एवढं खाण्याची तर इच्छा नाही, कारण आम्ही आत्ता सँडविच खाल्लंय. तर लेट्स सी. मोस्टली इथून आम्ही घरी जाऊ, थोडेसे फोटो काढू, तुम्हालाही दाखवू. गाईज फायनली आम्हाला ट्युलिप. वेट, हे कोकण ऑफची एंट्री आहे ना. आपण कोकण ऑफच्या एंट्रीला का चाललोय?
ओ गाईज आम्ही रस्ता चुकवला. बेबी डोंट टेल मी की तू ते ट्युलिप फील्ड जी टाकली ना मला ती गुगल लोकेशन मध्ये कोकणच्या आतली का दिसतीये. गाईज ट्युलिप फील्ड बघून घ्या. आता त्यांनी थोडं थोडं कट केलंय ना आम्ही आता फिगर आउट करतो की जायचं कसं आहे. गाईज आम्ही युटर्न घेतला आहे आणि आता आम्ही परत बाहेर चाललोय. त्याला विचारलं तो म्हणे ठीक आहे, कारण आम्ही पार्किंगचं हे पण नव्हतं काढला. आणि युजलेस आम्ही कोकोनॉफला येऊन गेलोय. हा हेच आहे, एवढंच आहे. ट्युलिप्स गाईज, ट्युलिप्स संपलेत. आता माझा पेशन्स टेस्ट झालेत guys. मी त्या लेवलला पोहोचलोय वेअर आय कॅनॉट अफोर्ड मोर रिलोडिंग. सो इट्स होम लोकेशन, 1 hour ड्राईव्ह टू होम. वी आर नॉट गोइंग एनीवेअर एल्स. झालं आम्हाला वैतागाला चाललो आता आम्ही परत घरी. काही नाही, तेच तुम्हाला जर व्हिडिओत आठवत असेल तर ट्युलिप कोकण ऑफ गार्डनची एंट्री. हो, लेट्स गो होम. लेट्स गो होम गाईज. आता आम्ही घरी चाललो. तर हे बघा, हे पिवळे ट्युलिप बघून घ्या आता, कारण आता पेशन्स संपले आमचे. नाही गाईज, पेशन्स बद्दल नाहीये, ट्युलिप नाहीच आहे. आम्ही हे पूर्ण सगळं फिरून आलो. ट्युलिप ऍक्च्युली आम्ही लास्ट टाइम जेव्हा आलो होतो ना कोकण ऑफच्या व्हिडिओमध्ये, अगर तुम्ही बघितलं तर हे सगळं होतं. ऍक्च्युली इथे होते, आता त्यांनी कट केले. थोडासा लेट झाला आम्हाला, पण ठीक है, अब क्या है, घर चले परदेसी. गाइस हे कोकण ऑफ, हे बघा. आणि नुसती गर्दी, आज संडे तर गर्दी ही गर्दी. या साईडनं तर फार गर्दी आहे. सगळे ट्युलिप कट केले गाईज इथले. तिकडे आहे काही काही लोक, आणि या साईडचे पण. गाईज फायनली हो नाही करत करत आम्ही एका प्रायव्हेट फार्म मध्ये आलोय, जिथे एंट्री फी आहे 5 euro. पण फ्लॉवर्स खूप छान दिसत आहे. आता आज जाऊन बघतो आम्ही. आणली कॅश. गाईज क्लिफर्ड वॉशरूमला गेला आणि सी आम्ही 5 euro देऊन 2 तिकीट काढले आणि त्यामध्ये त्यांनी सीट पण दिलाय. आता आम्ही आमच्या गार्डन मध्ये जाऊन बघू, म्हणजे पुढच्या वर्षी आमच्या गार्डन मध्ये पण येतील थोडेफार ट्युलिप्स. लुक्स नाईस नो. वी कॅन एंटर द गार्डन आणि तुम्हाला बॅक व्ह्यू दाखवते मी. गाईज यांच्याकडे काही काही प्रॉप्स पण आहे फोटो काढण्यासाठी. बघा, तुम्ही हे यूज करू शकता. ही सायकल आहे, तो तिकडे एक झुला आहे, आणि खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ट्युलिप्स आहे, कलरचे. हो, ट्रॅक्टर पण आहे. क्लिफर्डला म्हणते ट्रॅक्टरवर बस. अजून आला नाही क्लिफर्ड. आर यू फाईन? I am all fine. चलो बेबी, ट्रॅक्टरवर बसून फोटो काढू. चला. सो गाईज फायनली सगळं बंद होतं, पण कंटिन्यू. आम्ही एक स्पॉट बघितला, आम्ही क्रॉस केला. मी खूप पुढे आलो होते, मला म्हणते तिथे गेलो असं चाललं असतं ना, भारी होतं. अँड आय कॅनॉट से नो नाव. अँड ओके चलो, जस्ट राईट ऑन द वे, चला जाऊ. मग परत यू टर्न घेतला आणि फायनली इथे आलो. आणि इथं पोहोचल्यावरती पण मला म्हणते काय वाटतं जायचं का. तिला म्हटलं तेवढं गाडी घेऊन आलो, एवढं लेट्स गो. चला फोटोवरती बघ, त्या झोक्यावर बसून फोटो काढू. हो चला, लेट्स गो इनसाइड. प्लीज, आम्ही ट्युलिपच्या आतमध्ये. आणि हे बघा, I'm looking like a flower, so a cute यू flower. आर ऑलरेडी फ्लावर बेबी. Yes, I know. थंडी आहे, गारटले सगळं. पण तरी पण आम्ही आता ना आलोय, तर आता बघूनच घेऊन. हे बघ, इकडे पाणी, आणि हे मस्त हे एक वेगळं, हे वेगळं ट्युलिप आहे बघा. आणि तिकडे पण, तिकडचे आय थिंक कट केले. Oh, but it's good, guys. It was, we had to pay some entry fees, but it's fine. Yeah. It's a good place. कारण आम्ही लास्ट टाइम ना असं म्हणजे ओपन वाल्या याच्यात गेलो होतो, तर त्यामध्ये खूप गर्दी होती. आणि कोकणॉफला it's not possible to go inside this, but it's good. फायनली झाली फोटोग्राफी थोडीशी. तू ये ना इकडे साईडला. तू अशी आडवी पकडलं तर मी दिसेल ना. पण मग मला हात असा
ओके असं येऊ का? अरे इथं चालायला जागाच नाहीये. ऍक्च्युली आम्हाला एका मागे एक हो इच्छुशा लाईन मध्ये. हो. सो फायनली गाईस मन भरलं वृषालीचं, कारण जर वृषालीला आता ट्युलिप नाही दिसली असते तर मला फॉर द नेक्स्ट किती दिवस, ऑलमोस्ट एक महिनाभर खूप दिवस ना क्लिफर्डला नुसते ताने मारले हो की नाही तुम्हाला तिथे ट्युलिप फील्ड होतं, तो गाडी नाही फिरवली, ते त्याला पुढच्या वर्षी तर ट्युलिप येईपर्यंत ताने बसले. हो. सो यावेळेला ताने वाचण्यासाठी चला जाऊ. बघून येऊ. बघून येऊ. इट्स ऍक्च्युली नाईस. आता आम्ही कॉर्नर पर्यंत चालत येऊ आणि देन वी विल जस्ट लीव इन सम टाइम. येस NS पण दाखवते तुम्हाला. ओके, ट्रेन पण दाखवते. हे बघा गाईस, हे बघा, दिसते का तुम्हाला पिवळी कलरची ती ट्रेन आहे, NS नेदरलँड्सची ट्रेन. सगळे फुलं, सगळेजण वेगळ्या वेगळ्या अँगल मध्ये फोटो काढतात. सगळेजण फुलात घुसून पण फोटो काढायला लागले. तो काय मी पण काढले. आम्ही पण घुसलो, आम्ही पण काढलो. तुम्हाला दिसेल 1-2 फोटो आमच्या इंस्टाग्रामवर फॉलो करा. तुम्ही केला नाही का फॉलो अजून? गाईस एक सेकंड तुम्ही अजून नाही केला ना फॉलो? खरं सांगा, खरं सांगा. अहो मॅडम तुम्ही 2 मिनिटं थांबा ना. तुम्हाला कुठची ट्रेन पकडायची आहे? तुम्ही का चालायला लागलाय? मला ती ट्रेन पकडायची आहे. तुम्ही का नाही केलं ना अजून? सबस्क्राईब फॉलो करा लवकर करा. चला सबस्क्राईब करा. लेट्स गो. यू डन मार. मी क्लिफर्डला आता म्हटलंय की माझे अजून काहीतरी फोटो काढ. ओके, आणि तो एकदम मला सायलेंटली फक्त काय म्हटलं माहिती का? नो. मला कळालं की मी आज क्लिफर्डची मॅक्स वाली जी इरिटेशन वाली बाउंड्री असती ना ती पार केली. आजच्या दिवसाचा मी क्लिफर्डचा कोटा भरलाय त्याला इरिटेट करून. खुंखार शेर को मैंने और काय म्हणता रे अजून सतवलं तर फक्त अजून इरिटेट होईल. So yeah, it's like yeah, when I'm अब गुपचुप कर चलो. काढले काय असं नाही की नाही काढले, 1000 फोटोज काढले, सगळे फुलाकडे फोटो काढले. And we turned to go back and she's like, no, I want to click. I was like, no, I'm done now. And then she's like, okay, चल. चला घरी जाऊ. मला पण घरी जायचंय आता. गाईज, तर फायनली आम्ही घरी पोहोचलोय, म्हणजे 1 मिनिटमध्ये. 1 मिनिटाला. आणि तुम्ही जर ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल आणि तुम्हाला आमचा बेल्जियमचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज गाईज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि सबस्क्राईब करा गाईज, आणि आम्हाला इंस्टाग्राम मध्ये पण फॉलो करा. तुम्हाला अजून असे खूप सारे आमचे ट्रॅव्हल ब्लॉग येणार आहे. तुम्हाला नेदरलँड्स बद्दल किंवा युरोप बद्दलच्या इंटरेस्टिंग गोष्टी कळेल अजून. सो त्यासाठी सबस्क्राईबर्स. And thank you so much for watching. Share a lot of love to everyone, guys. And bye-bye. Have a great week ahead. Yes.